डब्याला नेण्यासाठी किंवा तोंड लावण्यासाठी मस्त चमचमीत चवळीची भाजी ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन वरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अरुणाच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर एक लहान वाटी चवळी स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, रात्रभर छान भिजलेली आहे। त्याबरोबर हे फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे, एक कांदा, 2 टोमॅटो, त्याचबरोबर लसूण पाकळ्या 4-5 चिरून घेतल्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर। तर मध्यम आकाराचा कांदा, मध्यम आकाराचे 2 टोमॅटो असं मी इथे माप घेतलेलं आहे। आणि कुकरमध्ये मी ही चवळीची भाजी करणार आहे, त्यामुळे आधीच चवळी शिजवून घेतलेली नाही आहे। तर कुकर चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे, पाव चमचे जिरे, त्याचबरोबर कढीपत्ता, लसूण, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे। तर टोमॅटो छान मऊसर झाला पाहिजे, तेलामध्ये कांदा सुद्धा चांगला ट्रान्सपरंट झाला पाहिजे, तिथपर्यंत कांदा टोमॅटो चांगला परतून घेणार आहे। तर इथे जसे मी टोमॅटो फक्त चिरून घेतलेला आहे, तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा वापरू शकता। चवळीची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो आपण। तर कांदा टोमॅटो टाकून आता मी छान परतून घेणार आहे। तर शक्यतो मी ज्या कडधान्याच्या भाज्या असतात त्या डायरेक्ट कुकरमध्येच करते, एकतर वेळसुद्धा वाचतो, भाज्यासुद्धा जी ग्रेव्ही असते ना भाज्यांची ती जी आहे ती छान होते। तर हे अशा प्रकारे कांदा टोमॅटो चांगला मी परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे। तर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। तर इथे जसं मी कांदा लसूण मसाला घरगुती लाल तिखट वापरलेला आहे, तुमच्याकडे घरात जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता। तर यामध्ये गरम मसाला किंवा गोडा मसाला सुद्धा टाकू शकता, पण मी शक्यतो नाही टाकत, कारण चवळीची स्वतःची एवढी छान चव असते। तर अतिरिक्त असे मसाले टाकले तर त्या चवळीच्या चवीमध्ये पण थोडासा फरक पडतो। तर कांदा टोमॅटो छान मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये मसाला। आता स्वच्छ धुतलेली चवळी जी आहे ती आता टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। ज्या प्रकारे मी चवळीची भाजी बनवत आहे अशाच प्रकारे तुम्ही मटकीची सुद्धा भाजी बनवू शकता। तर तुम्हाला ही भाजी खूप सुकी हवी असेल, थोडीशी लपथपीत हवी असेल किंवा थोडासा रस्सा हवा असेल, त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या। तर एक ग्लास मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे, चांगलं मिक्स करून कुकरचं झाकण लावून घेणार आहे। छान 5-6 शिट्ट्या मी काढून घेणार आहे। 5-6 शिट्ट्या झाल्यानंतर 10 मिनिटे कुकर थंड होऊ दिला। कुकरचं झाकण खुलल्यानंतर ही अशी मस्त भाजी तयार झालेली आहे। तर चवळी शिजलेली आहे की नाही ते पाहायचे आहे, नाही शिजली तर थोडंसं पाणी टाकून अजून 3-4 शिट्ट्या घेऊ शकतो। तर चवळीची भाजी मस्त झालेली आहे। तर मला अशी लपतपीत अशी भाजी हवी होती, खूप सुकी नव्हती पाहिजे। तर त्याच प्रकारे मी ही मस्त भाजी बनवलेली आहे आणि मस्त अशी ही चवळीची भाजी तयार आहे। चवळीचा जो एक वेगळी चव असते, एक सुगंध असतो, तो घरभर तो सुगंध पसरलेला आहे। तर मस्त डब्याला नेण्यासाठी, तोंड लावण्यासाठी झटपट अशी एक अगदी सोपी कुकरमध्ये डायरेक्ट मी ही भाजी केलेली आहे आणि ही भाजी मस्त झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।